हाय हॅलो नमस्कार. मी तुमच्या सगळ्यांची लाडकी रेश्माच किचनमध्ये तुमचं स्वागत करते. आज आपण आपल्या चॅनलवर पाहणार आहोत गाभोळी फ्राय कसं करायचं. ही माशाची गाभोळी आहे. सगळ्यात पहिले ही गाभोळी मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे. मग आपण त्याच्यावर मीठ, हळद, गरम मसाला, लाल मसाला, अद्रक लसूणची पेस्ट हे सगळं घालून चांगलं मॅरिनेट करून ठेवणार आहोत. आपण 15 ते 20 मिनटे ह्याला कंपल्सरी मॅरिनेट करायला ठेवायचं आहे. त्याच्यानंतर आपण 4-5 लसणाच्या पाकळ्या सोलून घेऊन त्या बारीक कापून घेणार आहोत. मग गॅसवर पॅन ठेवून पॅन गरम झाला की त्यात थोडंसं तेल घालणार आहोत आणि तेल गरम झालं की लसणाच्या पाकळ्या टाकून त्या बदामी रंग येईपर्यंत पसरून घेणार आहोत. जास्त पण एकदम ब्राऊन कलर यायची वाट बघायची नाही, नाहीतर आपण त्याच्यामध्ये मच्छी किंवा गाभोळी टाकू तोपर्यंत त्या करपून जातील. आणि लसूण टाकल्यानंतर तो चांगला तव्यामध्ये पसरून घ्यायचा आणि मग त्याच्यात मॅरिनेट केलेलं गाभोळीचे तुकडे टाकून चांगले फ्राय करून घ्यायचे. गाभोळी तेलामध्ये टाकल्यावर आपण वरतून उपडं झाकण ठेवणार आहोत. गाभोळीवर उपडं झाकण ठेवणं गरजेचंच आहे, नाहीतर गाभोळी शिजताना फुटते आणि सगळं तेल सगळीकडे उडतं. त्याच्यामुळे जेव्हा कधी गाभोळी फ्राय कराल त्याच्यावर न विसरता झाकण नक्की ठेवा. आता मी एक एक गाभोळीचे तुकडे टाकून त्याच्यावर झाकण ठेवून फ्राय करून घेणार आहे. तेलामध्ये आपण थोडासा मसालाही घातलेला आहे, जेणेकरून गाभोळीला छान रंग येईल. इथे मी काश्मीरी लाल चिली पावडर टाकलेली आहे. तुम्हाला जर जास्त तिखट नको असेल तर तुम्ही हे स्किपसुद्धा करू शकता आणि अशा पद्धतीने गाभोळी छानपैकी फ्राय करू शकता. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ती नक्की कमेंट करून सांगा. रेश्माज होम किचन या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. माझ्या चॅनलवर अजून कोणत्या नवनवीन रेसिपी पाहायला आवडतील तेही कमेंट करून सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि माझ्या रेसिपी पाहत राहा. थँक्यू सो मच.